भविष्यवाणी माझ्या मते दोन्ही शिवसेना एकत्र येऊ शकत नाही. दादा, उबाटाच्या माजी नगरसेवक नालासोपारामधल्या 2 माजी नगरसेवकांवरती खंडणीचा गुन्हा दाखल झाला. त्यांचा खरा गुणधर्म कळतोय आता. त्यांचा पेशा व्यवसाय काय आहे तो जनतेला कळते. खंडणीवरच त्यांची रोजी. एकनाथ शिंदे सध्या समाधी अवस्थेमध्ये आहेत असं सांगितलं गेलंय. समाधी अवस्थेत त्यांना मुख्यमंत्री पद मिळालं नाही, भाजपने त्यांना फसवलं असं सामान्य दावा केलेला आहे. बघा, संजय राऊतचं वाक्य असेल त्याला चांगलं दिसत नाही आणि त्यामुळे तो जो बातम्या देतो त्या सगळ्या खोट्या असतात, दिशाभूल करणाऱ्या असतात. उपमुख्यमंत्री म्हणून सन्माननीय एकनाथ शिंदे अतिशय चांगलं काम करतायत. काही दिवस ते गप्प होते पण परत कामाला लागलेत आणि त्यामुळे जो शब्द तो वापरतो त्याला चांगलं दिसत नसेल ते एक दिवशी चांगलं बोलायला शिकू. आता 25 साल झालं, बहुतेक भाग हा येणाऱ्या पावसाच्या अगोदर होण्याचा प्रॉमिस सदर कॉन्ट्रॅक्टरनी केलेला आहे आणि तेही नितीन गडकरींच्या समोर.